नारी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळणार बहुमत। स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया। सय्यदनगर पुणे महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 41च्या विकास कामाबद्दल प्रमोद नाना भानगिरे यांची संकल्पना काय, नक्की पहा। 3 दिवसापासून त्या ठिकाणी प्रचार झालेला आहे। संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 मध्ये आमचे चारही उमेदवार, शिवसेनेच्या चारही उमेदवारांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। मतदारांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, कारण आमचे चारही उमेदवार अतिशय चांगले काम करणारे उमेदवार आहे। त्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य नगरसेविका स्वातीताई टकले ह्या जिल्हा परिषद सदस्य असताना अतिशय चांगलं काम त्यांनी उंडरी, पिसोळी, वडाचेवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, आवतावाडी या गावामध्ये केलेलं आहे। करोड्याची कामं त्या ठिकाणी त्यांनी रस्ते आहे, अनेक कामं त्या भागामध्ये मार्गी लावलेले आहे। मच्छिंद्र दगडे सरपंच असताना, आता नगरसेवक असताना अनेक कामं पिसोळीमध्ये मार्गी लावलेले आहे। सारिकाताई पवार चांगल्या काम करणाऱ्या, सामाजिक काम करणाऱ्या एक चांगल्या पक्षाचे आमचे उमेदवार आहे। त्यांनी अतिशय चांगलं काम कोविड काळामध्ये असन, या 3 वर्षामध्ये कोणी प्रशासन असताना सुद्धा स्थानिक नगरसेवक कधी या नागरिकांकडे लक्ष देत नव्हते। 3 वर्ष कधी फिरकले बी नाही, आणि निवडणूक आल्या आता लोकांच्या दारी फिरतात। आणि आमचे सारिकाताई पवार अतिशय चांगलं काम या 3 वर्षात सारिकाताई पवारने या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 41 मध्ये केलेलं आहे। म्हणून सर्व प्रभाग क्रमांक 41 मध्ये मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। मी तुम्हाला खात्री देतो 100% चारही शिवसेनेचे उमेदवार प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेंनी जे काम हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं आहे, आणि त्यामध्ये विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन, वारकऱ्यांसाठी असन, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी असे असंख्य निर्णय त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले आहे। म्हणून साहेबांना मानणारा मोठा वर्ग पुणे शहरात प्रभाग क्रमांक 41 हडपसरमध्ये मानणारा वर्ग आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पक्षाच्या चारही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करणार आहे। त्यामुळे प्रचंड बहुमताने हे चारही उमेदवार येतील। निश्चितच आम्ही एक विकास घेऊन, एक विजन घेऊन या संपूर्ण हडपसर मतदारसंघ आणि प्रभाग क्रमांक 41 उतरले। निश्चितच आम्ही एक विकासाची दिशा या प्रभाग क्रमांक 41ला देणार आहोत। या निवडणुकीच्या दरम्यान सर्वात जास्त भर आपण कोणत्या विकास कामावरती देण्याचा प्रयत्न करणार आहात, त्याबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये या प्रभाग क्रमांक 41 मध्ये हजारो कोटीहून अधिक विकास कामं करण्यात आलेली आहेत। या 3 वर्षामध्ये प्रशासन असताना सुद्धा माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी असन, सारिकाताई पवार असन, स्वातीताई टकले असन, मच्छिंद्र दगडे असन आणि अनेक विकास कामं त्या भागामध्ये मार्गी लावलेली आहेत। तिथले डीपी रस्ते असतील, त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान असन, धर्मवीर आनंदीके साहेबांच्या नावाने कॅथलॅब असन, त्याचबरोबर हॉस्पिटल असन, गार्डन असन, जलतरण तलाव असन, त्याचबरोबर बॅडमिंटन हॉल असन, स्केटिंग ग्राउंड असन, सर्व डीपी रस्ते हे सर्व कामं आत्ताच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण झालेली आहे। तेच विकासाचा अजेंडा घेऊन नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अशाच प्रकारचा विकास त्या भागांमध्ये करायचा आहे। लोकांमध्ये विश्वास आहे की हे शिवसेना पक्षाचे सर्व मंडळी त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे की काम करण्याची इच्छाशक्ती आहे। अजून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की हा सय्यदनगर परिसर 2007 ते 2012 पर्यंत माझ्याकडे होता। कुणीतरी या ठिकाणी क्लिप फिरवत आहे, त्यांना माहिती बी नाही की हा सय्यदनगर माझ्याकडे होता। जे नगरसेवक होते त्यांनी काहीच कामं केली नाही। मी ज्यावेळेस 2007 ते 2012-14 पर्यंत असताना त्या सय्यदनगर परिसरामध्ये आपल्याला माहिती नसेल की ज्यावेळी ते अंतर्गत गल्ले होते, चिखला एवढं पाय इथल्या नागरिकांना जायचं। तिथले रस्ते बनवले, ड्रेनेज बनवले, स्टॉर्म वॉटरच्या लाईन टाकल्या, पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकल्या, पिण्याचे पाणी आणलं। विशेष करून आमच्या सय्यदनगर मधील बांधवांची जो ज्वलंत प्रश्न होता, म्हणजे 14 नंबर गल्लीतला, जो अनेक वर्षापासूनचे लोक या तिथे प्रस्तावित होते, परंतु त्यांना करता आलं नाही। मी ज्यावेळेस 2007ला निवडून आलो त्यावेळेस 14 नंबर गल्लीतली
पहिलं दफनभूमीचं काम करणारा शिवसेनेचा नगरसेवक होता आणि त्यानंतर मी माझ्या हा भाग नसल्यामुळे त्या भागामध्ये कोण नगरसेवक होता, त्यांनी काय काम केलं हे पहिलं बघितलं पाहिजे. लोक क्लिपा फिरवतात, कोणाला तरी बोलायला लावतात, पण त्यांना एवढं बी माहीत नव्हतं की हा भाग माझ्या आहे. परंतु चालतंय विकासाच्या मुद्द्यावर हा नाना बांधगे शिवसेने चारही उमेदवार निश्चित यामध्ये 41 मध्ये प्रचंड बहुमताने निवडून येतील. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.